रमज़ान के महीने में जहां समोसों को तग़ज़िया बख्श ग़िज़ा माना जाता है, वहीं इन समोसों को बनाने वाले होटलों में फैली हुई गंदगी और बदनज़मी के ख़िलाफ़ आज फूड सेफ्टी डिपार्टमेंट के अफसरों ने कार्रवाई करते हुए नोटिस जारी की है। फूड सेफ्टी कानून के मुताबिक होटलों में पाकी सफाई ना होने और समोसों व दीगर मिठाइयों को बनाने के लिए इस्तेमाल होने वाली अशिया के मियार का जायज़ा लेते हुए होटलों पर कार्रवाई की गई है। केयरपुरम पर मौजूद मारूफ समोसों की दुकान, हब्बू समोसा और दीगर होटलों पर फूड सेफ्टी के अफसरों ने छापा मारा। इस दौरान होटलों में इस्तेमाल होने वाली अशिया का मुआयना किया। मजदूरों की तरबियत के ताल्लुक से जवाब मांगा गया। साथ ही साथ पकवानों में इस्तेमाल होने वाले तेल का भी मुआयना किया गया। महकमे ने होटलों को नोटिस जारी की है और माकूल जवाब मांगा है। वाज़ेह हो कि शहर के बेशतर समोसों की दुकानों में पाकी सफाई का अहतमाम नहीं किया जाता। समोसे बनाने वाले मजदूर मुंह में गुटखा, जर्दा और पान रखते हैं। बसा औकात मुंह से छींटे समोसों के मसाले में पड़ जाते हैं। इसके अलावा रमज़ान के 3 अशरों में 3 दफ़ा समोसे तलने का तेल तब्दील किया जाता है। सब्ज़ी के समोसे के तौर पर कई दुकानदार सड़ी हुई प्याज का इस्तेमाल करते हैं, जो कि सेहत के लिए मुज़र है। हाल ही में दावनगिरी ज़िले के मेलेबेनूर में इफ्तार के बाद पानी पूरी खाने की वजह से 19 बच्चे शदीद बीमार हो गए थे, जिनमें से एक बच्चे की मौत भी वाक़ हुई है। इसके बाद रियासत भर में महकमा फूड सेफ्टी ने अलर्ट होते हुए कार्रवाई करना शुरू किया है। महकमे ने बताया कि समोसे में बाल और कचरा मिलने की भी शिकायतें मौसूल हो रही थी। इस वजह से आज पहले मरहले में मुआयना करते हुए होटलों को नोटिस जारी की है। अगर इन खामियों को दूर नहीं किया जाता है तो कानूनी कार्रवाई की जाएगी। ब्यूरो रिपोर्ट, इनकलाब न्यूज़, शिवमोग्गा। ಕಲರ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಲರ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಗೋಬಿ ಮಂಚೂರಿ ಕಲರ್ ಹಾಕೋದು ನೋಡಿರ? ಈಗ ಒಂದು ವಾರದ ಈ ಕಡೆಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರ, ನೋಡಿದ್ರ? ಗೋಬಿ ಮಂಚೂರಿ ಉಪವಾಸ ಇರೋರಿಗೆ ಒಳ್ಳೇದು ಕೊಡಬೇಕು ಆಯ್ತಾ? ಕಲರ್ ಹಾಕಂಗಿಲ್ಲ, ಇವತ್ತೇ ಲಾಸ್ಟ್, ಅಷ್ಟು ತೆಗೆದು ಇಡ್ಬೇಕು ನೀವು. ವೈಟ್ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ಬೇಕು ನೀವು. ಹಾಂ, ಮತ್ತೇನೇನು ಹಾಕ್ತೀರಾ? ಇದಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಸರ್, ಇದು ಸ್ವೀಟ್ ಪೌಡರ್, ಟೇಸ್ಟಿಂಗ್ ಪೌಡರ್ ಹಾಕ್ತೀರಾ? ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಮಸಾಲೆ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಇದು ಸೇಮ್ ಇದೆ ಸರ್. ಇದು ಕಣ್ಣಿಗೆ ಗಿರಾಕಿ ಇರ್ತಲ್ಲ, ಅವಾಗ ಈ ಜಂಬಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಓಕೆ, ಎಣ್ಣೆ ಎಷ್ಟು ದಿನಕ್ಕೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಹಾಂ, ಎಣ್ಣೆ ಇದು ಸರ್, ಈ ಡಬ್ಬ ಎಣ್ಣೆ ಇದಲ್ಲ, ಇದು ತೆಗೆದು ಮತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಫ್ರೆಶ್ ಅದು ಇದಲ್ಲ ಸರ್. ಸಾಯಂಕಾಲ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಸಿ ಇರುತ್ತೆ ಆವಾಗ ಗಿರಾಕಿಗೆ ಮತ್ತೆ ಇದು ಎಣ್ಣೆ ಪಟ್ಟ ಹಾಕಿದ್ರೆ ಈ ಥರ ಇದಲ್ಲ ಪಾವು ಇದೆ. ಹಾಗೆ ಇದನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ನ ಮತ್ತೆ ಯೂಸ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ? ಇಲ್ಲ ಸರ್, ಮಾಡಲ್ಲ ನಾವು. ಇದನ್ನ ತಗನಾಲ್ ಬರ್ತಾರಲ್ವಾ, ಎಣ್ಣೆ ತಗನಾಲ್ ಬರ್ತಾರಲ್ಲ, ಆಯಲಿಗೆ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಸರ್, ಅವ್ರಿಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಿದೆ ಡಬ್ಬಿ? ಅದಕ್ಕೆ ಇದಕ್ಕೆ ಹಾಕ್ತೀರಾ? ಇದಕ್ಕೆ ಇದಕ್ಕೆ ಹಾಕಿ ಉಪಯೋಗಿಸಂಗಿಲ್ಲ ಆಯ್ತಾ? ಇದಕ್ಕೆ ಇದು ತೂತ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಇದು ಎಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಇದನ್ನು ಅದು ಆಯಿಲ್ ಬೇಸ್ಟ್ ಆಯಿಲ್ ತೊಗೊಂತಾರಲ್ಲ ಗೇರಿಯವರಿಗೆ, ಅವರಿಗೆ ಹಾಕ್ಬೋದು. ನಾವು ಹಂಗಾಗಿ ಜನ ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರ ಅಂದಮೇಲೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕು, ಪ್ರೊಸೀಜರ್ ಪ್ರಕಾರನೇ ಮಾಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮಾಸ್ಕ್ ಎಲ್ಲ ಧರಿಸಿಲ್ಲ ವೈದ್ಯಕೀಯ ಮಾಡಿಸಿಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಸುಮ್ಮನೆ ಯಾಕೆ ಮಾಡಿಸಿಲ್ಲ ನೀವು ನಾಳೆನೆ ಮತ್ತೆ ಹೋಗಿ ಸಂಜೆ 4:30 ಒಳಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ತೆಗೆದಿರಿ ಮೇಘಾನ. ನೀವು ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದೀರಿ ಹೋಗಿ ಮೆಡಿಕಲ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಕೂದೆಲ್ಲ ಟ್ರಿಮ್ ಮಾಡಬೇಕು. ನಾನು ಉದ್ದ ಬಿಟ್ಟಿರೋದು ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಕೊಟ್ಟು ಹಾಕ್ತೀರಾ? ಇದು ಮೈದಾ ಅದು ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟು ಆ ಥರ ಕೊಂಡು ಹಾಂ